नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या टेक्निकल चर्चेमध्ये. आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे आय-पी-ओ. जसं की सगळ्यांना माहिती आहे आजपासनं NSDLच्या आय-पी-ओच्या बिडिंग सुरू झाली आहे. तर आज आपण त्या त्या टॉपिकवर डिस्कस करूया आणि बघूया की NSDLच्या आय-पी-ओला आपण कशा प्रकारे अप्लाय करू शकतो आणि अप्लाय करायचं ते बघूया आणि जे थोडं फायनान्शियल फंडामेंटल्स बघूया आपण. या आय-पी-ओला आपल्याला अप्लाय करायला पाहिजे की नाही आणि कोणत्या पद्धतीने आणि कशाप्रकारे याला अप्लाय करायचं याची सुद्धा मी टेक्निक तुम्हाला सांगेन. चला वळूया आपल्या आय-पी-ओच्या टॉपिककडे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगून देतो की NSDL आपली एक ही अ, 2 कंपनी आहे किंवा ऑथराइज्ड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे, जे आपल्या डीमॅट अकाउंटचे सगळे डेटा होल्ड होते. डीमॅट अकाउंटचे डीमॅट अकाउंटमध्ये आपण ट्रेड करत असतो. त्याची सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाईड करतात NSDL. NSDL आणि CDSL हे दोन्ही प्रोव्हाईड करत असतात. तर सगळ्यात आधी मी सगळ्यात आपला NSDLचा आय-पी-ओ असल्यामुळे मी सुद्धा NSDLचं सांगणार. NSDL आपल्याला ट्रेड सर्व्हिस प्रोव्हाईड करत असतो. प्रॉपर ट्रान्झॅक्शन सर्व्हिस प्रॉपर देत असतो. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक मध्ये तुमचे शेअर्स जे असतात त्याची सगळी इन्फॉर्मेशन सेव्ह करून ठेवत असते. या या प्रकारच्या आणखी काही सर्व्हिसेस जे आहेत ते NSDL आपल्याला प्रोव्हाईड करत असते. तर NSDL या सगळ्या प्रोडक्ट्सवर काम करतात आणि गव्हर्नमेंट ऑथराइज आहेत. जसं की NSDL आणि याची एक आणखी हे ब्रांच म्हणू शकतो किंवा सॉरी ब्रांच नाही. एक आणखी कंपनी जी आहे ती CDSL सोबत याच्या वर्क करणारी CDSL. तर ही सुद्धा गव्हर्नमेंट कंपनी आहे. या दोनच कंपनी या दोनच कंपन्या आहेत, या फक्त आणि फक्त आपल्याला या प्रकारचे सर्व्हिसेस, ट्रेडिंग सर्व्हिसेस, ट्रान्झॅक्शन, इन्व्हेस्टमेंट आणि तुमचे सगळे शेअर्सची इन्फॉर्मेशन प्रॉपर सुरक्षित ठेवणे आणि सगळ्या प्रकारचे निरीक्षण करणे, या सगळ्या गोष्टींवर काम करत असते. तर या दोनच कंपन्या ओन्ली मार्केटमध्ये आहेत आणि समजा की या दोनच कंपन्याची मोनोपोली आपल्याला या सेक्टरमध्ये आपल्याला म्हणजे या फील्डमध्ये आपल्याला दिसून पडते. ठीक आहे. या फील्डमध्ये आपल्याला दिसून पडते. तर CDSLचा ऑलरेडी एक लिस्टेड आहे NSE आणि BSEमध्ये. तर आता आपल्याला NSDL आता लॉन्च होत आहे 30 तारखेपासून म्हणजे सॉरी 30 जुलैपासून तर 1 ऑगस्टपर्यंत आपल्याला याला अप्लाय करण्याची तारीख आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपल्यानी आता प्रोडक्ट बघितलाय. तर काय आपल्याला या सर्व्हिस प्रोव्हाईड करते आणि का बरं या आय-पी-ओला आपण अप्लाय करायला पाहिजे? कारण या दोन्ही सुद्धा गव्हर्नमेंट ऑथराइज्ड आहेत. सेबीचे सगळं वर्क ते सेबी सोबत सगळे हे काम ट्रान्झॅक्शनचं करत असते आपल्या. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन सगळे ऑल ट्रान्झॅक्शन इन्फॉर्मेशन सर्व्हिस आपल्याकडे ठेवत असते आणि सगळे तुमचे ट्रान्झॅक्शन प्रॉपर झाले की नाही हे सगळं बघत असते या 2 कंपन्या. तर आता राहिलं की आता याला अप्लाय कसं करायचं? ठीक आहे. तर मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे Zerodhaचं अकाउंट आहे. तर Zerodhaच्या अकाउंटमध्ये तुम्हाला आता यामध्ये ब्रश सॉरी म्हणजे आता जसं तुम्ही डेस्कटॉप पॅनल जर ओपन केलं, मी लॅपटॉपवर आहो, तर मी डेस्कटॉप पॅनल ओपन केला आहे Zerodhaचा. तर Zerodhaच्या या पॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी टॉपवरती
सगळे नाव दिसत असतात. डॅशबोर्ड, ऑर्डर, होल्डिंग्स, पोझिशन्स आणि बीट. पोझिशन्सच्या बाजूला तुमची बीड आहे. तर त्यामध्ये तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. तिथे तुम्ही क्लिक केल्यावर लास्ट सॉरी फर्स्ट थर्ड ऑप्शन आहे NSDL मधलं. इथे लिहून पण दिसणार. मी तुम्हाला दाखवत आहो इथे एरोनी. इथे क्लिक करून हं, तर ह्या NSDLचं इथला इथे थर्ड ऑप्शन आपल्याला इथे दिसत आहे NSDL. तर यावर आपण क्लिक करायचं बघा. इथे आपल्याला तारीख सुद्धा दिसत आहे 30 जुलै ते 1 ऑगस्ट ही तारीख आहे. या तारखेच्या आतमध्ये तुम्ही या IPO ला अप्लाय करू शकता. ठीक आहे. आणि टायमिंग असतं 9 ते 4 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी 9 AM ते अ, दुपारी 4 PM पर्यंत तुम्ही या IPO ला अप्लाय करू शकता. प्राइस बँड आहे 760 टू 800 याच्या मधातच तुम्ही IPO ला अप्लाय करा आणि तुम्हाला मिनिमम याला प्राइस लागणार आहे. किती किती रुपये आपल्याला लागू शकते या IPO ला अप्लाय करायला? तर 14,400 रुपये आपल्याला या IPO ला अप्लाय करायला लागणार आणि याच्यामध्ये तुम्हाला 18 क्वांटिटी मिळणार. यामध्ये तुम्हाला 18 क्वांटिटी मिळणार. यामध्ये तुम्हाला 18 क्वांटिटी मिळणार. तर आता यामध्ये तुमची आपली ऑफर डेट कधी राहणार? ऑफर डेट सुद्धा याच्यावर तुम्ही क्लिक केले एकदा की तिथे दाखवता. ठीक आहे. ऑफर स्टार्ट झाला 30 जुलैपासून आणि 1 ऑगस्ट पर्यंत आपला ऑफर राहणार आहे. आणि अलॉटमेंट जे होणार आहे ते तुम्हाला 4 ऑगस्टला सगळ्यांना ज्यांना आपण IPO अलॉट होणार. अलॉट म्हणजे ज्यांना पण जसं आता मी अप्लाय केलं तर मला तो IPO लागला. लागला म्हणजे जसं आपल्याला लॉटरी लागते ना, की ही लॉटरी आपल्याला लागली. तर या प्रकारे आपल्याला हा IPO लागत असतो. तर असं समजा की आपल्याला एक लॉटरी लागत आहे असं IPO आपल्याला लागतो. तर अलॉट होते 4 तारखेला आपल्याला अलॉट होणार आणि ज्याला अलॉट झालं त्याचे फंड जे आहे ते कट होणार तुमच्या बँक अकाउंटमधून 5 तारखेला आणि ज्याला अलॉट नाही होणार त्याला सुद्धा त्याचे जे फ्रीज झालेले पैसे असणार ते सुद्धा रिफंड होणार 5 तारखेला. ठीक आहे. 5 तारखेला सुद्धा तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये हे शेअर्स ज्याला अलॉट झाले असणार त्याला ट्रान्सफर होणार आणि 6 ऑगस्ट 2025 मध्ये हा IPO आपल्याला लिस्टेड होणार NSE आणि PSE मध्ये. ठीक आहे. तर या प्रकारे आपल्याला या पद्धतीने आपण NSDLच्या IPO ला अप्लाय करू शकतो. यावर तुम्ही अप्लायचं बटन क्लिक करायचं. इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर मध्ये जायचं आणि इथे आपले UPI ID कारण इथे आपल्याला पेमेंट फ्रीज करायचं आहे. तर तुम्ही इथे आपली UPI ID ऍड करायची. ठीक आहे. किती लॉट लावायचे आता जसं की याच्यामध्ये आपण एक लॉट म्हणजे 18 क्वांटिटी घेतो. तर आता कुणाला जास्त घ्यायचं असणार तर इथे तुम्ही हायवर ऑफर ॲरोवर क्लिक करा. याचे क्वांटिटी वाढत जाणार आणि याच्या सोबत सोबत तुमची अमाऊंट सुद्धा इथे वाढत जाणार. हेच तुम्हाला दिसून येणार. इथे तुम्हाला जसं तुम्ही क्वांटिटी वाढवली की तुमचे प्राइस सुद्धा वाढणार. ठीक आहे. आणि इथे जसं जसं तुम्ही सबमिट केलं की इथे त्याचा तुम्ही UPI ID टाकल्याच्या नंतर तुम्ही सबमिट कराल. तिथे तुम्हाला गुगल पेवर ऑप्शन येणार.
की तुम्ही इथे यू-पी-आय पिन टाकून अप्लाय करा. यू-पी-आय पिन टाकायचा, अप्लाय करायचं आणि या आय-पी-ओला अप्लाय होऊन जाणार. ते पैसे तुमच्या डीमॅट अकाउंटमधून म्हणजे सॉरी बँक अकाउंटमधून कटणार नाही, फक्त फ्रीज होणार. म्हणजे ते पैसे आपण या प्रोसेसपर्यंत आपण यूज नाही करू शकणार. बस. जसं तुम्हाला अलॉट झाला हा आय-पी-ओ, तेव्हा ते तुमच्या बँक अकाउंटमधून कटून जाणार, डेबिट होऊन जाणार ते पैसे. जर अलॉट नाही झाला तर ते पैसे तुमचे अनफ्रीज होऊन तुम्हाला नंतर रिफंड होऊन जातात. ते तुम्ही यूज करू शकता नंतर. पण या प्रोसेसच्या आतमध्ये तुम्ही त्याला त्या पैशांना हात नाही लावू शकत. तर या पद्धतीने तुम्ही एन-एस-डी-एलच्या आय-पी-ओला अप्लाय करू शकता. या प्रकारे तुम्ही एन-एस-डी-एलच्या आय-पी-ओला अप्लाय करू शकता. तर आता याच्यावर थोडे फंडामेंटल्स बघून घेऊया. तर बघा, मार्केट कॅप आहे आपल्याला एन-एस-डी-एलचा 16,000चा सॉरी 16,000 करोडचा 16,000 करोडचा मार्केट कॅप आहे याच्यात. ठीक आहे. सेल्स सुद्धा चांगली आहे. 1420 करोडची सेल्स आहे. म्हणजे फक्त यामध्ये 10 करोडचा डेप्थ आहे. हे की नाहीच्या बरोबर आहे. आणि याच्यामध्ये रिझर्व्हच इतका मोठा आहे. 1965 करोडच्या म्हणजे याच्या समोर आपलं डेप्थ पाणी बरोबर आहे असं समजा. इबिटा सुद्धा छान आहे. 33.1. EPS आपल्याला जसं पाहिजे अर्निंग पर शेअर त्या पद्धतीनेच आहे ₹17. चांगला अर्निंग पर शेअर आहे. जे की शाळेचे माझ्यानुसार 15 ते सॉरी 20 ते 25च्या मधात आपल्याला EPS पाहिजे असतो. एकदा मी सर्च करून घेतो. हं. वाढता EPS पाहिजे असते. पी रेशो पाहिजे असते आपल्याला 15 ते 25च्या मधात. सॉरी, सॉरी. तर EPS सुद्धा छान आहे यामध्ये पण अप्लाय करू शकता तुम्ही. यामध्ये सध्या डिव्हिडंड डिक्लेअर करते की नाही हे दाखवलं नाहीये. जे जसं आता हा अप्लाय म्हणजे मार्केटमध्ये लिस्ट होणार त्याच्यानंतर आपल्याला कंपनी डिक्लेअर करणार की अप्लाय डिव्हिडंड द्यायचा आहे का नाही तर कंपनीचे बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस बघून घेऊया आपण. हं. तर यामध्ये सुद्धा सेल्स आपल्या कंटिन्यू वाढत जात आहे. एक मिनिट. हं. तर सेल्स सुद्धा कंटिन्युअसली वाढत आहे यामध्ये आपले. तर प्रॉफिट बिफोर टॅक्स सुद्धा आपलं याच्यामध्ये कंटिन्युअसली इन्क्रीजिंग प्रॉफिट आहे आपलं. तुम्ही दिसून आला. ज्या पद्धतीने मी लाईन शो करतो त्या रोमध्ये तुम्ही बघा. मी कंटिन्युअसली याच्यामध्ये 2020, 21, 22, 23, आणि 25 मार्चपर्यंत आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट बिफोर टॅक्स कंटिन्युअसली ग्रोथ दिसत आहे. ठीक आहे. तर आणि डिव्हिडंड पेआउट रेशो सुद्धा यांनी अपग्रेड केला आहे. आता जर डिव्हिडंड आता कंपनी डिक्लेअर करेल तर मे बी या प्रकारच्या डिव्हिडंडनुसार आपल्याला कंपनी जे आहे डिव्हिडंड देऊ शकते आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये. बॅलन्स शीटमध्ये बघूया. बॅलन्स शीट सुद्धा छान आहे. याच्यामध्ये बघा टोटल असेट आपले इन्क्रीजिंग आहेत बघा. रिझर्व सुद्धा कंटिन्युअसली आपल्याला वाढताना दाखवला आहे. बॉरिंग कमी झाली आहे. नेट ऑपरेशन प्रॉफिट आपल्याला खूप कामाचं असते. यामध्ये बघा यामध्ये प्रॉफिट फ्रॉम ऑपरेशन्स म्हणजे जे पण आपण काम करत असतो किंवा येणारे जे प्रॉफिट असतं आपलं ते कंटिन्युअसली आपल्याला याच्यामध्ये दिसून पडत आहे आणि कंटिन्युअसली त्याच्यामध्ये ग्रोथ आहे आपल्यामध्ये.
ह्याच्यात नाही म्हणजे लॉसेस नाही दिसतात म्हणजे कधी कंटिन्यू कमी होत आहे, वाढत आहे असं नाही आहे. प्रॉपरली अपग्रेड होत आहे यामध्ये आणि इन्क्रीजिंग आहे पेएबल्स सुद्धा. तर सगळे मोस्टली फॅक्टर्स जे आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये चांगले दिसले आहेत जे आपण बघत असतो. आणि डेप्थ रेशो तर नाहीच्या बरोबरच आहेत. आर-ओ-सी सुद्धा छान आहे. 26, 24 आणि 24 आणि गव्हर्नमेंट ऑथॉरिटी आहे. तर याच्यामध्ये आपल्याला लॉस तर नाहीच मिळाला पाहिजे. छान कंपन्या आहेत. छान कंपन्या आहे. यामध्ये यांची मोनोपोली म्हणजे आपण पकडू शकतो या 2च कंपन्यांची मोनोपोली आपल्याला या फील्डमध्ये दिसून पडते. ट्रेडिंगच्या सर्व्हिसेसमध्ये सेबीच्या सोबत काम करते. तर आपण याच्यामध्ये याची त्याच्या सोबतची कंपनी जे CDSL मी तुम्हाला सांगितली, ती सुद्धा काम करते. त्याच्या मी तुम्हाला एक हे दाखवून देतो. आणि दाखवून देतो की कोणत्या प्रकारे यांनी आपल्याला रिटर्न दिलाय इन्व्हेस्टर्सला. CDSL. तर बघा, हा स्टॉक जो आहे CDSL जो आहे बघा, CDSL जो आहे 2017 मध्ये आपल्याला लॉन्च झालाय आणि त्याच्यानुसार याची प्राइस जी आहे 125 ला ओपन होऊन नंतर यांनी म्हणजे 149 ची बिडिंग प्राइस होती पण 125 ला ओपन झाला आणि त्याच्यानंतर येणाऱ्या समजा आता 5 वर्ष हे 5 आणि हे 3 8 वर्षामध्ये आपल्याला 8 वर्षामध्ये हा जो आहे IPO 125 ते 2000 पर्यंत आपल्याला याने ग्रोथ दाखवली आहे. तर काय किती छान ग्रोथ यामध्ये आपल्याला किती छान ग्रोथ यामध्ये आपल्याला दिसली आहे या IPO मध्ये. तर होप आहे की NSDL मध्ये सुद्धा याच प्रकारची ग्रोथ आपल्याला मिळायला पाहिजे. तर तुम्ही या पद्धतीने NSDLच्या IPO ला अप्लाय करू शकता आणि NSDLला अप्लाय करण्याची तारीख मी सुद्धा ते सुद्धा तुम्हाला सांगितली आहे. तारखेमध्येच तुम्ही अप्लाय करा. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.